नमस्कार, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. त्यासाठी मी भाजी छान अशी निवडून घेतली आहे. तुम्हाला पुढे दाखवतेच. इथं बघा, भाजी छान अशी निवडून घेतली आहे. मी चाळणीमध्ये ठेवली आहे. आता छान स्वच्छ धुवून घेईन आणि त्यानंतर आपण भाजी या फोडणी द्यायला सुरुवात करूया. इथं बघा, मी पातेले ठेवले. पातेल्यामध्ये तेल टाकलं होतं. तेल गरम झालं आहे. तेल कमी कसं कमी जास्त खाता त्यानुसार टाका. तेल छान तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरच्या घातल्यात. मिरच्या मी एक 3-4 घेतल्या होत्या. तिखट असतील तर कमी घ्या, तिखट नसतील तर घ्या, तुम्ही कसं घालता त्यानुसार. माझ्या तिखट म्हणून 3च घेतल्या होत्या. बघा, मिरच्या पण छान अशा भाजल्या गेल्यात. मेथीच्या भाजीला कांदा वगैरे जास्त ब्राऊन वगैरे करायची गरज नाही. थोडासा भाजला मिरची आणि कांदा की त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा. भाजीत भरपूर लसूण घातल्यानंतर भाजी चांगली टेस्टी होते. कधी कुठलीही भाजी असू दे, लसूणचं प्रमाण जास्त असावं. कांदा जरी घातला नाही चालेल, पण लसूण भरपूर घाला. मिरची आणि लसूण घालून भाजी आपण छान अशी करू शकतो. तर लसूण असा भरपूर घालायचा आणि छान असा ते बघू शकता मी किती भरपूर असा लसूण घेतला आहे. तुम्हाला दाखवला पण भरपूर लसूण असा ठेचून घेतला होता आणि आता टाकला आहे मी फोडणीमध्ये. तुम्ही सुरुवातीला पण लसूण टाकू शकताय, मिरची आणि कांदा टाकायच्या अगोदर. पण जरा भाजल्यामुळे जास्त ब्राऊन होतो, त्यामुळे मी आता जरासं वरून टाकायला लागले. सुरुवातीला फोडणीमध्ये थोडा आणि नंतर थोडा टाकला तरी पण छान लागते भाजी. छान असा लसणाचा कच्चा स्मेल जाऊपर्यंत छान परतून घ्यायचं. लसूण काही पटकन भाजला जातो. इथं बघू शकता तुम्ही, लसूण पण छान असा भाजला गेलाय. अशा पद्धतीने एकदा भाजी तुम्ही करून बघा. याच्यामध्ये मी डाळ घालणार नाही आहे. एक जण म्हणजे जास्त करून डाळ घालून भाजी करतात, तसं पण मी करते एकदा. पण मेथीची भाजी जास्त करून शेंगदाण्याचं कूट घालून छान लागते. तुम्ही डाळ आणि शेंगदाण्याचं कूट दोन्हीही वापरू शकता, पण मी फक्त शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. छान होते त्याच्यामुळे भाजी. कोणी घालून करत नसेल तर त्यांनी नक्की अशी भाजी ट्राय करा, खूप छान लागते. शेंगदाण्याचं कूट घालून मेथीची भाजी एकदा नक्की तुम्ही करा अशा पद्धतीने. इथे बघा, कांदा, मिरची आणि लसूण छान भाजला गेला. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी मी त्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकली आहे. भाजी छान अशी धुवून घ्या, म्हणजे माती असते भाजीला. पूर्ण मातीचं पाणी वगैरे निघून जाऊपर्यंत छान अशी धुवून घ्यायची भाजी आणि त्यानंतरच वापरायची. इथं बघा, फोडणीमध्ये भाजी मी पूर्ण अशी घालून घेतले. आता आपण परतून घ्यायची. तर छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून भाजीला लसूण, मिरची आणि कांदा सगळीकडे पसरला पाहिजे आणि भाजीला छान असा कोट झाला पाहिजे. आणि मेन म्हणजे कोणत्याही भाजीला पाणी सुटत असतं स्वतःचं. मेथीच्या भाजीला पण भरपूर असं पाणी सुटत असतं, त्यामुळं पाणी भाजीत जास्त घालायचं नाही, कारण भाजीला पाणी स्वतःचं सुटत असतं. इथं बघा, आणि भाजी जितकी जास्त दिसते तिथं फोडणी टाकल्यानंतर तितकी ती कमी होते. बघू शकता, मी टाकली त्यावेळेस पूर्ण असं पातेल्याच्या म्हणजे भरून होती भाजी. आता नुसते थोडीशी परतले तर बघा खाली गेली भाजी. बारीक गॅस केलाय मी. आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. भाजीत मीठ घालताना कधी पण जरा पेताने घाला, भाजी खारट होण्याची शक्यता असते. या भाजीला मीठ जास्त लागत नाही कुठल्याही, थोडंसं मीठ प्रमाणातच घाला चवीनुसार. मीठ घातल्यानंतर सगळीकडे मीठ लागेल असं छान असं परतून घ्यायची भाजी. गॅस बघू शकता, मी बारीक केलेलाच नाही आहे, गॅस माझा फास्टच आहे. आता ह्याच्यावरती मी प्लेट झाकून छान असं भाजी शिजू द्यायची. आणि भाजीला जरा स्वतःच पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घालण्याची काही गरज नाही. इथं मी 1-2 मिनटं भाजी छान असं झाकण लावून शिजू दिली आहे. आता बघूया आपली भाजीला किती पाणी सुटलं. बघू शकते, भाजीला छान पाणी सुटले आणि भाजी मी मध्ये एकदा हलवली होती. बघू शकता, पाणी भरपूर सुटलं होतं, थोडंसं कमी झालं. याच्यामध्ये एक्स्ट्राच मी पाणी अजिबात घातलं नाही आहे. स्वतःच भाजीला पाणी. डाळ जर घालत असाल तर पाणी थोडंसं घालावं लागतं, कारण डाळ शिजण्यासाठी आधी थोडं भिजवायची डाळ थोडा वेळ आणि मगच घालायची, म्हणजे पटकन शिजून जाते.
सो इथं मी भरपूर असं शेंगदाण्याचा कूट घातला आहे. शेंगदाणे भाजून बारीक केलेला कूट आहे हा. सो तो घातला आहे, भरपूर असा घातला आहे. त्यामुळे भाजी खूपच छान लागते, टेस्टी लागते. नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करा. आता बघा कूट घातल्यानंतर मी छान असं भाजी परतून घेतले, जेणेकरून कूट सगळीकडं भाजीला कोट होईल. आता मस्त असं परतून घ्यायची. बघू शकता अजून थोडं भाजीला पाणी आहे, तर मी त्यावेळेस घातले भाजीमध्ये कूट. सो त्या पाण्यातच शेंगदाण्याचं कूट पण छान असं शिजून निघेल. बघू शकता आपली भाजी छान अशी झालेली आहे. थोडंसं साधारण पाणी आहे, ते पण आटून जाईल परतल्यानंतर. तुम्हाला समोरून दाखवते भाजी. इथे बघा मस्त असं शेंगदाण्याचं कूट घालून मेथीची भाजी छान अशी झाली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मस्त अशी झाली बघा भाजी आणि टेस्टला तर खूप छान लागते. अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी, तुम्हाला नक्की आवडेल. थोडंसं पाणी ते पण बघा मी परतून आटवले पाणी आणि छान अशी आपली मेथीची भाजी तयार आहे. सो आजचा हा मेथीचा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.